हॅलो गाईज, जय महाराष्ट्र. तर मी आहे शिवपूजा व्लॉगर. तर आम्ही रात्रीचा प्रवास करून अखेर पोहोचलो होतो जेजुरी नगरीत. खंडोबाच्या नगरीत पाऊल ठेवताच मन प्रसन्न झालं. नवी सकाळ आणि आजचा दिवस खास होता. आवरून निघालो जेजुरीच्या गडाच्या दिशेने. त्यानंतर आम्ही गेलो होतो भंडारा घ्यायला, कारण आपण जेजुरीला गेलो आणि भंडारा घेतला नाही असे कधीच होत नाही. त्यानंतर शेजारी एक हॉटेल होते, तिथे मस्तपैकी आम्ही सगळ्यांनी चहा घेतला व गडाच्या दिशेने निघालो. त्यानंतर मिस्टरांनी एक छानसा गजरा घेतला व माझ्या डोक्याला लावला. गडाच्या पायऱ्या चढायला सुरुवात केली तर प्रथमच महादेवाचे दर्शन झाले. त्यानंतर असे म्हणतात की नवीन जोडपे असेल तर 5 पायरी उचलून घ्यावेच लागतात. तर मिस्टरांनी मला उचलून घेतले. त्यानंतर गड चढायला सुरुवात केली. जेजुरीचा हा गड म्हणजे फक्त धार्मिक स्थळ नाही, तर महाराष्ट्राच्या श्रद्धेचा आणि परंपरेचा एक सुंदर ठेवा आहे. खंडोबा महाराजांच्या दर्शनासाठी या दगडी पायऱ्या चढताना मनात एक वेगळीच भक्तीची भावना निर्माण होते. आणि गडाच्या माथ्यावर पोहोचल्यानंतर समोर दिसणारा निसर्ग तर खरंच मन जिंकून घेतो. चारी बाजूंनी पसरलेली हिरवाई, डोंगर आणि थंडगार हवा, सगळा थकवा क्षणात दूर होतो. त्यानंतर चालून दमले होते. मिस्टरांनी हात हातात घेतला व थोडंच अंतर बाकी आहे असं म्हणत त्यांनी गडावर नेऊन पोहोचवले. त्यानंतर तुम्ही बघू शकता, जेजुरीला आल्यावर सगळ्यात खास अनुभव म्हणजे भंडारा. खंडोबा महाराजांना हळदीचा हा भंडारा अर्पण केला जातो आणि भक्त मोठ्या श्रद्धेने तो हवेत उधळतात. येळकोट येळकोट जय मल्हारच्या जय घोषाने संपूर्ण गड भक्तिमय होऊन जातो. हवेत उधळलेली हळद आणि तिच्यामुळे पिवळा झालेला हा गड पाहताना खरंच असं वाटतं आपण सोन्याच्या जेजुरीतच आलेलो आहोत. हा क्षण फक्त कॅमेऱ्यातच नाही तर मनातही कायम साठवून ठेवण्यासारखा आहे. त्यानंतर भंडारा उधळून आम्ही परत पुढच्या दारीला गेलो होतो, म्हणजे खंडोबाच्या मूर्तीचे दर्शन घ्यायचे होते. तर मिस्टर माझ्या पुढे पळत होते आणि मी त्यांच्या मागे. आता आपण आलो आहोत जेजुरीच्या खंडोबा महाराजांच्या पवित्र मंदिरात. समोर दिसणारी खंडोबा महाराजांची ही मूर्ती म्हणजे भक्तांसाठी श्रद्धा आणि शक्तीचं प्रतीक आहे. योद्ध्याच्या रूपातील महाराजांच्या हातात तलवार, त्रिशूळ, डमरू असे आयुध आहेत. तर घोडा हे त्यांचं वाहन मानलं जातं. महाराजांच्या या रूपाकडे पाहताना मनात एक वेगळीच भक्ती आणि सकारात्मक ऊर्जा जाणवते. भंडाऱ्याच्या पिवळ्या रंगाने सजलेले हे मंदिर आणि येळकोट येळकोट जय मल्हारचा जयघोष वातावरणात आणखी भक्तिमय करून टाकतो. मंदिराचं दर्शन घेतल्यानंतर आम्ही गडावरच खंडोबा महाराजांची आरती केली. गडावरचं ते भक्तिमय वातावरण, आजूबाजूला दिसणारा सुंदर निसर्ग आणि आरतीच्या वेळी मनात निर्माण झालेली शांतता, हा क्षण खरंच खूप खास होता. तर येळकोट येळकोट जय मल्हार अशा जयघोषात आम्ही महाराजांची आरती करून पुढच्या प्रवासाला सुरुवात केली. जर तुम्हाला हा व्लॉग आवडला असेल तर एक लाईक, कमेंट आणि शेअर नक्की करा. तुमचा प्रत्येक लाईक आणि कमेंट आम्हाला अजून सुंदर व्लॉग बनवण्यासाठी प्रेरणा देतो. पुन्हा भेटूया एक नवीन ब्लॉगमध्ये. जय महाराष्ट्र.